अब की बार 400 पार आपण सर्वांनीच ऐकलं। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने हा नारा ऐकला। पण झाले का 400 पार? 300 पार तरी झाले का? नाही ना। का नाही झाले? कुठे चुकली भाजप? 2014 मधली मोदींची लाट, त्यानंतर 2019 मधली मोदींची लाट, पण आत्ताची 2024 ची मोदींची लाट ही 2014 आणि 2019च्या लाटेच्या तुलनेतली होती का? नव्हती तर का नव्हती? चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला विदर्भ आणि मुंबई विभागात चांगलाच फटका बसलाय। विदर्भातील 10 जागांपैकी महायुतीला 3 जागा मिळालेत, त्यात बुलढाण्याची जागा शिंदे सेनेची आहे। दुसरीकडे मुंबईतील 6 जागांपैकी 2 जागा भाजपला मिळाल्या, त्यात 1 जागेवर शिंदे सेनेचा निसटता पराभव झालाय। भाजपचा हा पराभव का झाला याचे विश्लेषण पक्षाच्या बैठकीत केले जाणार आहे। 5 मुद्द्यांमधून भाजपच्या पराभवाची कारणे समजून घेऊयात। तरुणांनी भाजपची साथ सोडली। विदर्भात लोकसभेच्या 10 जागा आहेत, त्यात काँग्रेसने चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, अमरावती आणि भंडारा येथे विजय मिळवला। वर्ध्यात राष्ट्रवादीचा विजय झाला, तर यवतमाळ, वाशिममध्ये उभाटाने बाजी मारली। भाजपला केवळ नागपूर आणि अकोल्याच्या जागेवर विजय मिळाला, त्यातील नागपूरची जागा नितीन गडकरी यांच्या कामगिरीमुळे निवडून आली। इतर ठिकाणी तरुणांनी आणि महिलांनी भाजपची साथ सोडली। आता मराठा आंदोलनाचा फटका पण बसला का? मनोज जरांगे यांचा मराठा आंदोलनाचा फटका भाजपला चांगलाच बसलाय। मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे हा समाज महायुतीवर, विशेषतः भाजपवर नाराज होता। तसेच मुस्लिम समाजानेही महायुतीला साथ दिली नाही। विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा मुद्दा प्रचारात लावून धरला, यामुळे दलित समाज देखील भाजपपासून दूर गेला। शेवटी आत्ताच्या निवडणुकीत असली पक्षालाच जनतेने साथ दिली असंच म्हणावं लागेल। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंडखोरी झाली। ही बंडखोरी भाजपने घडवून आणल्याचा प्रचार शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला। यामुळे राज्यातील जनतेची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ मिळाली। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सहानुभूतीचा फायदा मिळाला असंच दिसतंय। शेतकऱ्यांमधली नाराजीचा देखील मुद्दा समोर आलाय। कापूस, सोयाबीन आणि कांदा हा विषय शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा होता। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकरी नाराज होता। तसेच कापूस आणि सोयाबीनला भाव नव्हता। कुठे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला, तर कुठे अवकाळी पावसामुळे कापसाचं नुकसान झालं, आणि असेच अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी देखील भाजप आणि महायुतीची साथ सोडली। आता अजून एक मुद्दा हा की आपल्याच पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले। भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या पक्षातील लोकांना संधी दिली गेली, दुसऱ्या पक्षातील आलेल्या लोकांना पदेही दिली गेली। यामुळे पक्षातील वर्षानुवर्षे मेहनत करणारे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीचा फटका भाजपला बसला हे मात्र खरं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला धोबीपछाड दिलाय। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 17 जागा तर महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळालाय। महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस 12, ठाकरे गट 11 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्यात। महायुतीत भाजपला 12 जागा, शिंदेच्या सेनेला 4 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा मिळाली आहे। देश पातळीवर भाजपला रोखणारं तिसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। इथं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी कमाल केली आहे। तृणमूल काँग्रेसनं 29 जागा जिंकल्यात। 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या, म्हणजेच 7 जागांचा फायदा तृणमूलला झाला आहे। तर भाजप 18 वरून 12 वर आली। इथं भाजपला 6 जागांचा फटका बसला। गेल्यावेळी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या, यावेळी काँग्रेसला 1 जागा मिळाली। मोदींना ब्रेक लावणारं चौथं राज्य म्हणजे राजस्थान। राजस्थानमध्ये भाजपला 14 जागा मिळाल्यात। एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा मिळाली आहे। 2019 मध्ये भाजपला 24 आणि एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा, अशा 25 पैकी 25 जागा एनडीएनं जिंकल्या होत्या। मात्र यावेळी काँग्रेसनं 8 जागा जिंकल्यात। 1 जागा कम्युनिस्ट आणि 1 जागा भारतीय आदिवासी पार्टीला मिळाली आहे, म्हणजेच एनडीएला 10 जागांचं नुकसान झालंय। मोदींना काँग्रेसनं कर्नाटकातही चांगलाच झटका दिलाय। भाजपला कर्नाटकात 28 जागांपैकी 17 जागांवर विजय मिळालाय, तर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचे 2 खासदार आलेत। आता संपूर्ण राजकारण आणि राजनीती पाहता मोदींचा आणि भाजपचा अति आत्मविश्वास पूर्णपणे खचला। 400 पारचा नारा लावणारा पक्ष 300 पार सुद्धा करू शकला नाही। महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षफोडीचं राजकारण केलं। कुठे शिवसेना फोडली तर त्यानंतर राष्ट्रवादी फोडली। बरोबर निवडणुकीच्या आधी अयोध्येतील राम मंदिराची स्थापना केली।
पण अयोध्येत देखील जनतेने यांना नाकारलं. आता हे स्पष्ट झालंय की निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती आणि जनतेने आपला कौल दिलाय. पुढे आता 2024 मध्ये कोणाची सरकार येणार आणि कोण पंतप्रधान असणार हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरलंय. असेच रिपोर्ट्स पाहण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.